रानादा सूरज काय झालं राणा भाऊजी? काय नाही, ते सूरजला घेऊन जायचं होतं जरा. अरे कोल्हापूरला चाललोय पिक्चरला, आधीच सुरू झालाय. अरे पिक्चर पेक्षा लई महत्वाचं काम आहे. तू चल माझ्या बरोबर लवकर. अहो पण राणा भाऊजी आम्हाला. अहो वहिनी उगा बोलत बसू नका, नाही तर तुम्हालाच उशीर होईल. चला. हा ये बाय. झालं तुमचं समाधान? इतर याला काय ते? अरे यांना वाटते की यांच्यामुळे आपल्या दोघात फूट पडली काय? छे कोण म्हणलं सांग, गोळीच घालतो. अंजलीबाईंना असं वाटते. मग काय सांग की. मी काय सांगू? अरे तेच आपलं नातं. नाही बाई, दुनिया जळू अख्खी, पण आम्ही दोघं नाही बांधणार कधी. ते त्या दिवशी जरा काटा आला तर म्हणून. तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेता? राग चुकून द्या. रानादा आणि मी भाऊ आहे आणि भाऊच राहणार. असंच प्रेम करणार एकमेकावर. बघा बघितलं नव, कळलं नव की आमच्या दोघात फूट नाही पडले ते. हा तुझा पिक्चरला तुला उशीर होतोय ना? हा जा जा बस, जाऊ दे. हसल्यावर किती चांगलं दिसता तुम्ही. गेला ना राग? हा म्हणजे आता हसताय म्हणल्यावर गेलाच असणार तुमचा राग. का करत असता तुम्ही असं काहीतरी? ते ते तुम्ही रुसल्यावर बरोबर दिसत नाही म्हणून. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.